कसं आहे, गेल्या 8 दिवसापासून आपल्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स चालू होते आणि आज आमच्या फायनलची खो-खोची मॅच होती आणि त्यामध्ये पहिल्यांदा मुलांची खो-खोची मॅच घेतली आणि मग आमची नंतर ठेवली होती. खो-खोच्या मॅचमध्ये आम्ही जीव तोडून म्हणजे सर्व ज्युनियर असो, सीनियर असो सगळ्यांनी खूप मस्तपैकी खो-खो प्रदर्शन केलं, पण आम्ही शेवटी हारलो. म्हणजे तो हारणं-जिंकणं हा एक स्पेसिफिक वेगळा भाग असतो, पण खेळणं पण तेवढं खूप महत्त्वाचं असतं. काय होतं की मेडिकल फील्डमध्ये आल्यानंतर आपण मेंटली स्ट्राँग होण्याचा प्रयत्न करत असतो, पण फिजिकली तेवढंच आपण वीक होत चाललेलो असतो. त्यामुळं अदर ॲक्टिव्हिटी असणं जीवनामध्ये आपलं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या कॉलेजने क्रिकेट, व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर तर स्पेशली म्हणजे जेवढं अंगामध्ये बळ असेल ना तेवढं ते ओढावं लागतं. तर त्याच्यामध्ये जाऊ द्या, हार जीत ही खेळामध्ये होतच असते, त्याशिवाय त्याची मजा नसते. सगळेजण मस्तपैकी एन्जॉय गेल्या 8 दिवसापासून करत होते आणि आम्हीही त्याचा. शेवटी आपला व्हिडिओची सांगता ही रिलेतून होणार आहे. म्हणजे की एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, तिसऱ्यापासून चौथ्याला असं पास करायचं असतं. म्हणजे या स्पोर्ट्समध्ये आपण एकोप्याने राहणे किंवा शांततेत स्पोर्ट्स घेणे हे तेवढंच महत्त्वाचं असतं.